नमस्कार। गेल्या 6 दिवसापूर्वी तेरेसा लोपिस या महिलेचा विरार येथे खड्ड्यात स्कूटरचा ऍक्सिडेंट होऊन दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याबद्दल आज वसईतील सर्व पक्षीय आंदोलन करण्यासाठी विरारला आलेले आहेत। आता हे लोक आंदोलनाबाबत काय सांगत आहेत ते आपण आता बघूया। हा प्रश्न आहे संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेतला। संपूर्ण भारतामध्ये ही अशी एक महानगरपालिका आहे की एवढी भ्रष्ट महानगरपालिका भारतामध्ये काय जगात सुद्धा नसेल। आणि या महानगरपालिकेच्या निषेधार्थ या मृत्युमुखी पडलेल्या आमच्या भगिनी यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रथम श्रद्धांजली अर्पण करत आहोत। सर्व वसईकर बंधू भगिनीनो, आज आपल्यातली एक भगिनी माऊली हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या सर्वावरून हे लक्षात येतं की या देशामध्ये माणसाच्या जगण्याची किंमत ही कमी होत चाललेली आहे। प्रशासन कोण मरतोय कोण जगतोय, तो माझ्या खड्ड्यात पडून मरतोय की माझ्या रेल्वे प्रवासात मरतोय की आणखीन कुठेतरी मरतोय, विजेच्या खांबाला हात लागून शॉक लागून मरतोय, हे बघण्याची तयारी आता सरकारची सुद्धा नाही आणि प्रशासनाची सुद्धा नाही। मित्रहो, अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत। आम्ही तुम्हाला एक 10 मिनिटाकरता थांबवलंय, पण हे सगळ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणाकरता विचार करण्यासाठी आपण थांबवलंय। आणि म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की आता तरी आपण एकजुटीने जागृत झालं पाहिजे। मग ते महापालिका प्रशासन असो, मग ते MSEBचं प्रशासन असो, रेल्वे प्रशासन असो, जनतेच्या जगण्याच्या अधिकारावर आजपासून आपण संघर्ष करायचा आहे। हा मॅडमचं दुःखद निधन, यांना आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे, परंतु याच्यातून आम्ही काय घेणार आहोत, हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यातलं काय घेणार आहोत, तर आम्ही या देशातील तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाच्या जगण्याचा अधिकार जो भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला आहे तो सर्वात महत्वाचा आहे। आणि प्रत्येक प्रशासनाची ती जबाबदारी आहे, ती जर पार पाडली नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध संघर्षाला उतरू। ती एकजूट आपण सर्वांनी करावी अशी माझी विनंती आहे। आपण पत्र देतोय, निवेदन देतोय अधिकाऱ्यांना की आपण पुन्हा तात्काळ दाखल करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली जी भगिनी आहे त्या भगिनीचा जो त्या भगिनीचा जो मृत्यू ओढवलेला आहे तो मृत्यू नसून, तो अपघाती मृत्यू नसून, तो या नालायक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि ठेकेदारांनी केलेला खून आहे। आणि या खुनाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे। आज जरी 5 मिनिटं इथे ट्रॅफिक रोखलेलं असलं तरी याच्या नंतर या वसई विरारमध्ये 2009 साली खूप मोठं आंदोलन जनतेने केलं होतं। आणि त्यावेळेला या महानगरपालिकेला तिचा जन्म होताना तिच्या कंबरड्यामध्ये आम्ही लाथा घातल्या होत्या, तशा प्रकारच्या लाथा या आयुक्ताच्या कंबरड्यात घालायची वेळ आलेली आहे। आयुक्तांना असं वाटतं की ते या वसई विरार महानगरपालिकेचे आणि या शहराचे बाप आहेत, राजा आहेत, पण या लोकशाहीमध्ये कोणी राजा नसतो। लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ठ असते। आणि या जनतेमधली एक आमची भगिनी, एक शिक्षिका रोजीरोटीसाठी जात असताना अंधारामध्ये पहाटेला तिच्या अशा प्रकारे ठरवून प्लॅनिंग करून हा खून करण्यात आलेला आहे। इथे पाऊस पडतो, काल परवा इथे उद्घाटन झालं, इथे शेकडोच्या संख्येने आमदार, खासदार, नगरसेवक इथे जमले होते, पण आज या महिलेचा इथे हाकेच्या अंतरावर इथे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तिच्या घरच्यांना विचारपूस करण्यासाठी कोण गेलं होतं का, तिला नुकसान भरपाई करण्यासाठी कोण गेलं होतं का? इथे तुम्ही बघा, एकही रस्ता असा नाही जिथे खड्डे नाहीयेत। काल परवा इथे मॅरेथॉन झाली, रस्ते चकाचक झाले, करोडो रुपये खर्च झाले, मग हे रस्ते पुन्हा खड्डेमय कसे झाले?
रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते हे समजत नाही अशी वेळ आलेली आहे। महानगरपालिका इथे मच्छर पोचते, इथे पाणी घराघरामध्ये जातं, लोकांना इथे भयंकर असा त्रास होतो, घरपट्टी वसूल केली जाते, मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम आहेत, अशी मजबूतपुरी आहे। आमचा आज हा प्रयत्न आहे, इथून आम्ही इथे जाणार आहोत, पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि महानगरपालिकेचा नालायक आयुक्त आणि तो नालायक ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना तात्काळ अटक करून गजा केलं पाहिजे, ही मागणी आम्ही करणार आहोत। आज जरी आम्ही कमी संख्येने असलो तरी येत्या काळामध्ये जनतेचा जलप्रलय या विषयावर येईल आणि त्यांना तुरुंगात डांबल्याशिवाय आम्ही राहणार आहे। धन्यवाद। आपल्याकडे जी काही घटना घडली त्याचा जाहीर निषेध आपण महानगरपालिकेचा करत आहोत, कारण ही टेरेसा थॉमस लोपिस ही सगळ्या महिला आज दिवसचर्येमध्ये आहेत, संसार, नोकरी आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपली गाडी उचलून विरार स्टेशनकडे जाते आणि तिथून तिला नोकरी करायची होती, पण गाडी का नेतात महिलांची संख्या गाडी नेण्यासाठी का वाढली ह्याचा जर तुम्ही मुळात विचार केला तर एक निषेधार्थ गोष्ट घडली आहे की आम्ही एसटी बंद केली आहे आणि महानगरपालिका 22 सीटची कचाकच करून जाते, महिलांना प्रवासाला आता काही मार्ग उरला नाही आणि मग अशा प्रकारे महिला धडपड अशा आपल्या गाड्या नेतात आणि खड्डे जे जीव गेले खड्डे आणि जीव गेले रस्ते इकडे या विरार आणि सगळ्याच परिसरामध्ये वसई परिसरामध्ये आपल्याला दिसतात। आपण नागरिक आहोत, आपल्याला काय सिव्हिक राईट्स, नागरी सुविधा सगळ्यात मोठी गोष्ट आली रस्ते। विरार स्टेशनला जायला कुठून जायचा तो प्रश्न आमचा असतो की स्टेशनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे ट्रॅफिकने भरलेला असतो आणि मग कुठलाही रस्ता तू घेतला तो अशा ट्रॅफिकने आणि खड्ड्याने भरलेला आहे की ज्या ठिकाणी अशा महिला अशा अडचणीत येऊ शकतात आणि जीव घेणं त्यांचा अपघात होतो। या ठिकाणी महानगरपालिकेचा आपण जाहीर निषेध करूया आणि महानगरपालिकेला विनंती करूया की तुमचं लक्ष तुम्ही कोट्यावधी रुपयाचा कर वसूल करत आहात, आयुक्त कराची आकडे सुद्धा सांगत आहे कोट्यावधी रुपये, पण या कोट्यावधी रुपयाचा विनियोग तुम्ही नागरी सुविधा देण्यासाठी जर करत नसाल तर तुम्ही आपली खुर्ची रिकामी करा आणि घरी बसा। मी डॉमिनिका डाबरे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करते। आता योजना आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। व आम्हा बहिणींना लाडकी जर आली असतील तर अशा बहिणी जर आमच्या रस्त्यावरती मरून पडणार असतील, जर आम्हाला संरक्षण मिळणार नसेल तर या तुमच्या योजना काय कामाच्या आहेत? मुख्यमंत्र्यांना आमचा सरळ प्रश्न आहे की पहिलं आमचं संरक्षण करा, पहिला आम्हाला नागरी सुविधा द्या, नंतर लाडक्या बहिणीसाठी कोणत्या योजना राबवायच्या त्या राबवा। मात्र या रस्त्यावरती ज्या अशा निरपराध आमच्या महिला बळी जात आहेत ह्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहे? हे खड्डे एका ठिकाणी नाही, फक्त आपल्या रस्त्यावरती नाही, तुम्ही जर हायवेला गेला तर हायवेला बघाल कशा प्रकारची परिस्थिती आहे की एखादा आजारी माणूस हॉस्पिटलला न्यायला लावला तर तो रस्त्यातच मरण पावेल अशी परिस्थिती रस्त्याची झालेली आहे। आणि तीच परिस्थिती आपल्या वसई तालुक्यामध्ये देखील निर्माण झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहोत, काल हाक दिली आणि आज सगळेजण इथे साथ देऊन या ठिकाणी आलेले आहेत। ह्यावरती जर आयुक्ताने लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला नाही, आमच्या रस्ते जे आहेत तुम्ही आता आम्हाला निमित्त द्याल पावसाळ्याचं, पण निदान ते खड्डे भरले नाहीत तर मात्र आम्ही त्या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये गुडघुस घालून त्या ठिकाणी तुम्हाला काम सुद्धा करू देणार नाही, ही परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि विशेष म्हणजे आज आमच्या एका महिलेचा जीव या ठिकाणी गेलेला आहे, त्या महिलेचा जीव तुम्ही तो एक प्रकारे आता आपल्या वकील बनसोडे यांनी सांगितलं, तो जीव नुसता गेला नाही, तिचा खून केलेला आहे आणि हे सगळे खुनी आहेत, हे सगळे अधिकारी आहेत, ते सगळे खुनी आहेत ज्याच्यावरती
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आज झालाच पाहिजे आणि जोपर्यंत हा दाखल होणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी बसून राहणार आहोत. राहणार की नाही? कारण का आज आपले ट्रेन गेलेले उद्या ईदमुळे आपल्या वर्षी सुद्धा येणार आहे. वर्षाचा त्या ठिकाणी मला 2-3 जणांनी फोटो काढून पाठवला. त्या रस्त्यामध्ये एका दिवसामध्ये 11 जण पडले. त्याने मी सांगितलं अजून किती जीव घेणार आहे. तेव्हा आज धावती झाले आणि तिथे खड्डे भरायला लावलेले आहेत. म्हणजे तुमचे जे अधिकारी ते करतायत काय? त्यांना जाऊन बघता येत नाही की फक्त ऑफिसमध्ये बसून त्या ठिकाणी वसुली करण्याचं काम करतायत. ही वसुली सगळी बंद करा आणि पहिल्या लोकांना सोयी सुविधा द्या. एवढं माझी नम्र विनंती त्यांना करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. आपली भगिनी तेरेजा थॉमस लोपिस या आपल्यामधून निघून गेल्या ही एक खूप दुर्दैवी बाब आहे. त्यांच्या जाण्याने आपण जागृत व्हावे ही काळाची गरज आहे. आज मानवाला जणू काही हृदयाचा कुष्ठरोग झालेला आहे असं जाणवतं. लेप्रेसी ऑफ द हार्ट. आपल्या भावना आपण मारून टाकलेल्या आहेत. आपण जसं जीवन जगायला पाहिजे त्याच्या अगदी विरुद्ध जीवन जगत आहेत असं चित्र दिसत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना संघटित होणे, जागृत होणे आणि या प्रशासनाविरुद्ध लढा देणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन हा लढा दिला पाहिजे की जेणेकरून आपल्या पुढील जीवनासाठी आपल्याला त्याचा लाभ होईल. विकास ह्याच्या नावाखाली ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे आणि त्या चांगल्या प्रकारे व्हाव्यात म्हणून आपण त्याविरुद्ध सतत लढा दिला पाहिजे. हा आपला लढाच जणू काही आपली भगिनी तेरेजा आणि त्यांच्यासारखे जे इतर अनेक असेच या प्रशासनाच्या दुर्दैवी आयोजनामध्ये बळी पडतात त्यांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल. मी आपणा सर्वांना विनंती करतो की जागृत व्हा. आपल्या हक्काविषयी, आपल्या सुविधाविषयी आपण आवाज उठवूया. सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली ताईसाठी. आणि मी नाही म्हणणार हा अपघात हा खून आहे. हा खून आहे. जेव्हापासून प्रशासकीय काल सुरू झालाय तेव्हापासून हा फक्त आपल्या खिशा भरायची कामं करतो. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल इंग्रजांच्या काळची अजूनही इमारती आहेत, व्यवस्थित आहेत. पण हे रस्त्याचे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांच्याकडनं तुम्ही परत चेक नाही करत तो रस्ता कसा बनला आहे. तो रस्ता अगदी बनला आणि त्याला 4 दिवसात खड्डे पडतात. पण तुम्ही फक्त पैसे खायची कामं करता. नागरिकांचा टॅक्स चोरायची तुम्ही कामं करता. कमिशन नाही मिळालं तर कामं तुम्ही करणार नाही. हा तुम्ही नियम सेट करून ठेवलाय. 1 टक्केवारी सेट केले. तुला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तू एवढी टक्केवारी द्यायची. मग आमच्या नागरिकांचेच पैसे तुम्ही घशात घालता आणि आमचाच जीव घेणार, आमचाच बळी घेणार. आणि हे किती दिवस चालणार? हे नाही चालणार. आता आमच्यासारखी सर्व जनता मिळून ह्याच्या विरुद्ध लढा पुकारणारच. आणि ह्या ताईचा जो खून झालाय अपघात नाहीये सर, हा खूनच आहे. त्या खुनाचा जोपर्यंत तुम्ही बदला आम्ही घेत नाही तोपर्यंत नाही थांबणार. हे रस्ते, हे खड्डे ही सगळी देणगी आहे आपल्याला. हे आपण कर भरतो. त्यामुळे प्रत्येक इथे मतदारांनी, जागरूक नागरिकांनी जागरूक व्हा. आपण कोणाला निवडतोय, आपण कोणाला मतदान करतोय. मी एवढंच सांगू इच्छिते की एक मतदान आपलं महत्वाचं मत आहे ते अशा व्यक्तीला द्या जो खरंच आपल्यासाठी काहीतरी करू इच्छितो. काही तू खरंच म्हणजे मला याबाबत खरंच जेव्हा सरांनी मला सांगितलं असं झालं इतकं वाईट वाटलं की रस्त्यावर पडून एका दुर्दैवी त्या खड्ड्यामुळे दुर्दैवी महिलेचा मृत्यू झालेला. मी इथेच थांबेन. तिला श्रद्धांजली देऊ इच्छिते. जय की जय महाराष्ट्र. वसई विरार महानगरपालिकेचा त्यांच्या या भ्रष्टाचारी कृत्याचा हे जे प्रतिनिधी जमलेले आहेत आणि तमाम जी लोकसंख्या आहे जाहीर निषेध करतो. सगळ्यात भ्रष्टाचारी वसई विरार महानगरपालिका की ज्या पालिकेने तेरेजा लोपिस या तरुण बाईचा बळी घेतलेला आहे. आमच्या करातून जो पैसा वसूल केला जातो आम्हाला न्याय दिला जात नाही. तो न्याय दिला जावा
आणि हा मनुष्यवधाचा गुन्हा झालेला आहे हे इथं आम्ही जाहीर करतो आणि या गेलेल्या जीवाबद्दल भरपाई द्यावी महानगरपालिकेने अशी आम्ही इथं मागणी करतो। भगिनी तेरेजा लोपेस यांचा हा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या दुर्दैवी मृत्यूचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेले आहोत। आपल्याला कल्पना आहे की या महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून हे इथे जनतेचं राज्य नाही, इथे प्रायव्हेट राज्य चालतं आणि ते प्रायव्हेट राज्य चालवण्याच्या मध्ये आपला सुद्धा जे पूर्वीपासून एक चुकीचा हात दिलेला आहे ते कुठेतरी त्याचं परिवर्तन आता झालं पाहिजे। कारण हे जे केलं नाही तर आपण किती वेळा रस्त्यावर उतरायचं आणि किती वेळा बोंबा मारायचा हा प्रश्न हा नेहमीच आपल्याला भेडसावत राहणार आहे। याच्याकरता आज जर बरोबर तेरेजा मॅडमला जर आपली श्रद्धांजली द्यायची असेल तर या महानगरपालिकेमध्ये एक सुसज्ज राज्य आलं पाहिजे, हलक्याचं राज्य आपलं आलं पाहिजे। कारण मी पाहतो इथे हे जे सत्ताधारीचे कार्यकर्ते आहेत हे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत। यांना जर रस्ता बनवला आणि पावसाळ्यात फुटला नाही तर पुढच्या वर्षी ही उपाशी मरतील। त्याच्याकरता रस्ता फुटला तर यांना परत कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे याची दखल सत्ताधाऱ्याकडनं नेहमी घेतली जाते। आपले कार्यकर्ते चांगले पैसे कमवले पाहिजेत याच्याकरता ह्या नियोजन फुटलेल्या रस्त्याचं झालं पाहिजे। ह्या अनेक समस्या इथे आहेत। याच्या अगोदर आम्ही जरा लवकर आलो होतो, आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब असं आम्ही निषेध करण्यासाठी आज तिथे जमणार आहोत, याची दखल तुम्ही जर घेतली नाही तर याचा परिणाम तुम्हाला वाईट दिसेल। तर लवकरात लवकर या महानगरपालिकेमध्ये असे फुटणारे रस्त्याची दखल घ्या, नाही तर आमची जनता रस्त्यावर बसणार आणि याचा परिणाम तुम्हाला वाईट दिसेल आणि याचा परिणाम तुम्हाला नाही या सत्ताधाऱ्यांना पण दिसल्याशिवाय राहणार नाही। आज आपण यांना तेरेजा ताईला श्रद्धांजली देऊया आणि हे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो। अरे महापालिका आयुक्त राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। महापालिका आयुक्त राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। चले जाओ, 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 चले जाओ। धिक्कार असो, धिक्कार असो। अटक करा, अटक करा, आयुक्तांना अटक करा, अटक करा, अटक करा, आयुक्तांना अटक करा, अटक करा, अटक करा। खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, खुर्च्या खाली करा। कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते एफआयआर करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते एफआयआर करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही, करून घेतल्याशिवाय राहणार नाही। हमारे गाव में हमारा राज, अरे हमारे गाव में हमारा राज, अरे वसई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वसई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वसई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अरे कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। त्याची काय आपण नोंद घेतलेली आहे? पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे, पोलीस स्टेशनला नोंद झालेली आहे, त्याबद्दल एडीआर दाखल केले, आपण मंजूर दाखल केले आपल्याकडे विरार पोलीस स्टेशन। आणि काय त्याच्यात कारण त्यामध्ये चौकशी चालू आहे, आपली चौकशी चालू आहे। प्रथम दर्शनी काय आहे? प्रथम दर्शनी अपमृत्यू ऍक्सिडेंटल डेथ आहे ते, त्याच्यामध्ये चौकशी आपली चालू आहे। साहेब दोन तुम्ही आमच्यापेक्षा कायद्याचं ज्ञान खूप तुम्हाला जास्त आहे, परंतु तुम्हीच जर त्याला अपघात म्हणायला लागलात जर तर मग जो निष्काळजीपणामुळे अपघात घडला तो विषय बाजूला राहतो आणि चौकशीचा पार्ट आहे तो आपल्या असू दे। म्हणजे आमचं सांगणं काम आहे ना तुम्हाला, आम्ही आलो तेव्हा तुम्हाला आमचं सांगणं विनंती करणं काम आहे की तो जेव्हा आपण अपघात म्हणायला लागलो म्हणजे एमएससीबीचा सुद्धा हात लागून मृत्यू गेला माणसाच्या उघड्या डीपीमुळे किंवा तार पडल्यामुळे,
तरी आम्ही त्याला अपघात म्हटलं जातं या देशामध्ये, आणि अपघात म्हटलं की अपघाताला एक वेगळी दिशा येते आणि मग निष्काळजीपणा हा बाजूला जातो. या निष्काळजीपणा वाढल्यामुळे साहेब आज त्या ताईंचा झाला, उद्या तुमचा माझा किंवा आमच्या कुटुंबातल्या कोणाचा तरी होऊ शकतो. याकरता हा मुद्दा मांडणं गांभीर्याने आम्ही मानतो. इथे जो अपघात घडावा त्या अपघाताला कोणी ना कोणी कारणीभूत असतोच, आणि या ठिकाणी कारणीभूत आहे आमची महानगरपालिका. त्याच ठिकाणी हा जो रस्ता जो आहे ज्या ठिकाणी अपघात घडलेला आहे त्याच ठिकाणी 10 डिसेंबरला मॅरेथॉन असते म्हणून ते रस्ते केले जातात दरवर्षी. पुन्हा खड्डे पडतात, पावसा अगोदर पुन्हा त्याचे पुन्हा डांबरीकरण केलं जातं. म्हणजे वर्षांतून 2 वेळा इथे आणि आणखी काही ठिकाणी 3-3 वेळा. प्रश्न असा आहे की 3-3 वेळा डांबरीकरण करून पुन्हा खड्डे पडतात. म्हणजे रस्ते कुठल्या पद्धतीने करतात. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. पैसे खाण्यासाठी हे सगळे परत रस्ते करत असतात, आणि म्हणून याला पूर्णतः जबाबदार आहे महानगरपालिकेचे अधिकारी, कंत्राटदार. हे त्याला पूर्णतः जबाबदार आहेत. हा मृत्यू नव्हे, हा खून आहे. तेरेजा लोपिस यांचा हा खून आहे. तेव्हा या खुनाची जबाबदारी महानगरपालिका आहे, आणि याला प्रथम जबाबदार अनिल कुमार पवार आयुक्त ते आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर आहेत, त्याच्यानंतर तो कंत्राटदार आहेत. सगळे पैसे खाण्यासाठी चाललेला खेळ आहे. तेव्हा त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा झालाच पाहिजे, FIR दाखल झालीच पाहिजे, हीच आमची सर्वांची प्रथम मागणी आहे. त्या कुटुंबाचा मोठा आधार गेलेला आहे. आमचं एवढंच नाही, आमची सरळ मागणी आहे की तो मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार आहे. कारण का हे वधूंवर साधारण नाहीच आहे. वंचित कोणाला ठेवलं जातं. नागरी सुविधा आम्हाला पाहिजेत की नाही, द्यायचेत की नाही. मॅरेथॉन सारख्या वेळेला आम्ही सगळे रस्ते रिपेअर करतो. खड्डा आणि हा गुन्हा झालेला आहे, त्या गुन्ह्याचं तुम्ही बरोबर व्यवस्थित नोंद घेतली पाहिजे, आणि तुम्ही त्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शिंदे साहेब, या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे, शब्द नीट वापरते, निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलेला आहे. तुमच्या भाषेत जर तो अपघात असेल तो निष्काळजीपणामुळे घडलेला आहे, आणि या निष्काळजीपणाला जबाबदार महानगरपालिका आहे. त्याच्यामुळे आम्ही सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी करतोय. निग्लिजन्स इज अ ऑफेन्स. साहेब इतके सगळे जण तक्रारदार बनायला तयार आहेत. आयुक्त आणि जो काही संबंधित ठेकेदार आहे यांच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तुम्ही तपास करा, आम्हाला त्याची नाव म्हणणं नाहीये, पण आधी FIR दाखल करा आणि मग तुम्हाला हवा तितका तपास करा. सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे, जेव्हा एखादी सिरियस घटना घडते, कंप्लेंट जेव्हा पोलीस स्टेशनला येतो, जर तो कंप्लेंट द्यायला तयार आहे तर FIR रजिस्टर करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला मग जो काही तपास करायचा आहे तो तुम्हाला तपास करायला खूप सारा वेळ आहे. आज आमच्यातले सगळेच्या सगळे किंवा कोणीही एक, तिचे नातेवाईक पण आलेले आहेत. आम्हाला त्याच्या विरोधात आयुक्त आणि ठेकेदार जो कोणी आहे, या विरार आणि वसईमध्ये संपूर्ण शहर फिरा. त्या ज्या दिवशी इथे उद्घाटन होत होतं मुख्यालयाचं, मुख्यालयापासून 100 मीटरच्या अंतरावर ही घटना घडते. म्हणजे त्याला ह्या सगळ्यांना ह्याची माहिती होती. त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे, या सगळ्यांनी ठेकेदार आणि आयुक्तांनी मिळून एकमेकांशी संगनमत करून हे खड्डे बनवलेत. मुद्दामून हे खड्डे बनवले का जातात, कारण यांची पोटं त्याच्यावर चालतात. एक रस्ता एका ठेकेदाराला मिळाला की तो त्याच्यावर त्याचं जिंदगी त्याच्यावर खड्डे बनवणं आणि ते बुजवणं याच्यातच त्यांची जिंदगी चालते. आमचं असं म्हणणं, आमचा जीव फुकट नाहीये. इथल्या विरारकरांचा, वसईकरांचा जीव त्यांच्यासाठी फुकट असेल, आमच्यासाठी तो खूप लाख मोलाचा आहे. आम्हाला त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तुमची उत्तरं नकोयत. FIR हा रजिस्टर झालाच पाहिजे. आम्ही स्वतः FIR रजिस्टर करण्यासाठी आमचं स्टेटमेंट घ्या आणि FIR रजिस्टर झाला पाहिजे, तोही आजच्या आजच. शिंदे साहेब, फक्त एक विनंती असं करायची, तेव्हा तुम्ही म्हणाले की या घटनेबद्दल आपली चौकशी चालू आहे, तर जर आज पण तुमची काय चौकशी? चौकशी आधी FIR रजिस्टर करा, मग चौकशी करा. आधी FIR रजिस्टर करा, मग चौकशी करत बसा. आम्हाला कळू द्या ना तुम्ही. FIR दाखल होणारच, नाही निवेदन आहे आमचं निवेदन विरार पोलीस स्टेशनला ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे. त्या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन विरार पोलीस स्टेशनला निवेदन होतं रिसिव्ह
आम्ही आयुक्तांकडे नाही आलं तुमच्याकडे ईमेल केला मी तो मला पाठवतो तुम्हाला एफआयआर घ्यायला स्टेटमेंट घ्यायला सुरुवात करा एफआयआर काय पण तुम्हाला वाटते की नाही एफआयआर झाला पाहिजे नाही ताई त्यांना वाटतं की नाही आम्हाला वाटतं म्हणून एफआयआर झाला पाहिजे आमचा हक्क एफआयआर रजिस्टर करणं एफआयआर हा झालाच पाहिजे आमच्या एका भगिनीचा अकाली मृत्यू झालेला आहे फक्त खड्ड्यात गाडी पडल्यामुळे तर ह्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुम्ही दाखल करावा ही विनंती आम्ही सर्व महिलांच्या वतीने तुम्हाला करत आहे याची तुम्ही नोंद घ्यावी आम्ही थांबतोय सर आम्ही जाणार नाही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्याच्यात स्पष्ट सगळं दिलं आहे तुम्हाला निवेदन होतं ते पण आता दिलेलं आहे काय हरकत नाही आम्ही थांबतो ते सुरू हे करा आणि नंतर ते पूर्ण झालं की आम्ही निघतो मेन रोडवर जर खड्डे पडत असतील आणि त्याच्यामध्ये मृत्यू होत असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य होत नाही आणि ह्या कारिगराचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा निषेध करण्यासाठी ज्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांचा निषेध करण्यासाठी आज जमलेलो आहोत आणि हा निषेध आमचा एकच आहे की त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा नाही तर याच्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही इथे केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तर आता आपण बघितलं आलेले प्रत्येक व्यक्तीने एकच त्यांचं म्हणणं आहे की ह्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आयुक्त इंजिनियर आणि ठेकेदार ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर नमस्कार।